आजच्या प्रयोगाचे नाव आहे रेस्पिरेशन्स इन ह्यूमन बीइंग। तर मानव दिवसाला 17,000 ते 30,000 वेळा श्वासोच्छ्वास करतो। म्हणजे हे श्वासोच्छ्वास करताना फुफ्फुसांचे मेन कार्य असतात आणि ते कार्य काय असते ते आज आपण प्रत्यक्षित या प्रयोगाद्वारे बघणार आहोत। नमस्कार, मी माय सायन्स लॅब तर्फे गौरी। जाणून घेऊया मानवी श्वसन संस्था। मानवामध्ये श्वसन संस्था ही इनहेलेशन अँड एक्झिलेशन हे मेन कार्य असते, ज्यामध्ये आपण ऑक्सिजन आतमध्ये घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड ही उत्सर्जित करत असतो। तर हे करत असताना आपल्या शरीरातील कुठले कुठले अवयव यामध्ये असते ही आपण बघून घेऊया। ते म्हणजे नझल कॅव्हिटी, लॅरिंग्स, फॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय अँड अल्व्हिओली। तर आता बघूया श्वसन क्रिया कसे होते, म्हणजे मेकॅनिझम ऑफ ब्रीथिंग्स। तर यामध्ये इनहेलेशन आणि एक्झलेशन ही दोन प्रक्रिया असते, ज्यामध्ये आपण इनहेल करत असताना आपण आपल्या फुफ्फुसांमध्ये श्वास भरून घेतो, ज्यामुळे डायफ्राम खाली जाते आणि तिथली ही पोकळी, छातीची पोकळी वाढते, ज्यामुळे तिथे जागा तयार होते आणि आपण आपले फुफ्फुस फुलवू शकतो। आणि सेम एक्झलेशनमध्ये आपण श्वास बाहेर उत्सर्जित करत असताना ती डायफ्राम वरती येते आणि तिथली जागा पूर्ण ऑक्युपाय होऊन जाते, ज्यामुळे आपली फुफ्फुसांमधली हवा आपण म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हे बाहेर एक्झेल करत असतो। चला तर बघूया या प्रयोगाला लागणारे साहित्य। ते म्हणजे बेल जार, काही मोठे बलून्स, काही छोटे बलून्स, काही रबर बँड, एक वाय शेप ट्यूब, एक स्ट्रेट ट्यूब आणि एक रबर कॉर्क। चला तर आता आपण प्रयोगाला सुरुवात करूया। सर्वात आधी ही वाय शेप ट्यूब घ्यायची। याला आपण दोन छोटे बलून इथे अटॅच करून घेऊया। या रबर बँडच्या मदतीने अटॅच करून घेऊ। त्यानंतर हे बेल जार घेऊ आणि इथे हा रबर कॉर्क लावायचा आणि रबर कॉर्कच्या आतल्या बाजूला ही वाय शेप ट्यूब लावायची, ज्याला आपण हे बलून्स लावलेले आहे। त्यानंतर याच्या वरच्या बाजूला ही मोठी ट्यूब लावायची आणि त्यानंतर आपण हा मोठा बलून इथे खाली जोडूया। तर अशा प्रकारे आपला हा मॉडेल तयार झाला आहे। तर आता बघूया इथे काय झाले। मानवी शरीरामध्ये श्वसन क्रिया कशी होते ती या मॉडेलद्वारे आपण बघणार आहे। ही जे खाली लागलेला हा जो बलून आहे पिंक वाला मोठा, ही म्हणजे डायफ्राम। ही डायफ्राम जेव्हा खाली आपण खिचतो तेव्हा हे जे दोन छोटे बलून दिसतंय जे फुफ्फुसन दर्शवत आहे ते फुगल्या जाते। म्हणजेच आपण जेव्हा हे डायफ्राम खाली घेतो तेव्हा तिथे जागा मोकळी होते, ज्याच्यामुळे तिथे स्पेस तयार होते आणि जे आपले फुफ्फुस आहे त्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि ते फुगते। आणि जेव्हा डायफ्राम आपल्या जागेवर येते तेव्हा फुफ्फुसांमध्ये जे कार्बन डायऑक्साईड असते ते बाहेर एक्झेल होते, ज्याच्यामुळे ते परत आकुंचन पावतात। तर आता बघूया याचा उपयोग कुठे करता येईल। शाळेमधील मुलांना मानवी शरीरामध्ये श्वसन क्रिया कशी होते ते आपण या मॉडेलच्या मदतीने एक्झॅक्टली सांगू शकतो, म्हणजे प्रत्यक्षात दाखवू शकतो की आपले फुफ्फुस कसे काम करते आणि कसे असते। तर या प्रयोगासंदर्भात कुठलाही प्रश्न असल्यास स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क करू शकता।